हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत। आज आम्ही निघालेलो आहोत जोधपूर मधल्या काही गोष्टी पाहायला, ज्या तुम्हाला व्हिडिओमध्ये नंतर दिसतीलच। पूर्ण ड्रेसचा लुक मी दाखवीन आणि जे सगळे ड्रेसेस मी ट्रिपवरती घालते ते कोणतेही ऑनलाईन घेतलेले नाही आहेत, ऑफलाईन शॉप मधलेच आहेत। त्यामुळे लिंक मागितलं तर मला लिंक देता येणार नाही। आता नाश्ता केला जस्ट, नाश्त्यामध्ये खूप सारे होते, म्हणजे मसाला उत्तप्पम होतं, मला ते दाखवू नाही शकले कारण मोबाईल मी इथेच ठेवून गेले होते। आणि पुरी भाजी होती, त्याच्यानंतर खीर होती, अजून 2-3 खूप साऱ्या गोष्टी अवेलेबल होत्या। बफे सिस्टमच असते, पूर्ण छान तयार झालं। असं व्हाईट कलरचा आमचा आहे ड्रेस कोड, म्हणजे असं काही नाही की प्रत्येकाने कोणतेही घालू शकता असं काही नाही, पण त्यांनी म्हणतात की कुठल्या कुठल्या प्लेसेसला कुठले कुठले ड्रेसेस चांगले वाटतील आणि फोटोज किती छान येतील, मेमरीज बनतात तर त्यानं। आणि मी हा ड्रेस पूर्ण सगळे ड्रेस असे बॉडी कव्हर होणारच घेऊन आले मी, कारण थंडीमुळे। आणि राजस्थान म्हटलं की कलरफुल आहे, त्याच्यामुळे असे छान कलरफुल ड्रेसेस घेऊन आले सगळे। नीता पण इथे छान तयार झाले पूर्ण राजस्थानी पेहरावमध्ये, आणि मी पण असा हा ड्रेस बाहेर दाखवते, बाहेर लॉबीमध्ये, कारण इथे आता पसारा आहे आमचा खूप। काल पण असंच झालं, लॉबीमध्ये दाखवते म्हटले आणि राहिलं तरी पण तुम्ही व्हिडिओमध्ये तो ड्रेस तुम्ही आधी बघितलेलाच होता। चला आता निघूयात। 8:15 8:30चा कॉल होता आमचा, 8:15 पर्यंत यायला सांगितलेला, तर आता बरोबर 8:15ला 5 मिनिट आहेत। आपण काय म्हणतात आज्ञाधारक माणसांसारखं जाऊन खाली थांबायचं। डे 2 ॲट जयपूर जोधपूर। जय जय गाईड होतील थोड्या वेळात। ओके गर्ल्स, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। झोप झाली? हो नक्की? हो, खूप छान झोप झाली, आज पण होईल। सो गर्ल्स, आज हम प्रोसीड कर रहे हैं टुवर्ड्स जोधपुर के साइट सीइंग के लिए। तो सबसे पहले हम विजिट करेंगे जोधपुर का मेहरानगढ़ फोर्ट। ओके, तकरीबन ये फोर्ट देखने के लिए हमें 1.5 से 2 घंटे लग जाते हैं। ओके, मतलब सीढ़ियां है यहाँ पे, अगर लिफ्ट होगी तो लिफ्ट से हम एटलीस्ट एक फ्लोर तक जाते हैं, 9th फ्लोर को क्रॉस करते हैं, हम ऊपर जाते हैं। लेकिन अगर समझो मेंटेनेंस भी हुई तो चल के भी जाना पड़ सकता है। ओके, फोर्टचं नाव सांगा ग। मेहरानगड ना, जोधपूर तर माहित नसेल तर तसं वाटत। जोधपूरचा फोर्ट आपण आलोय। चला, मस्त आहे ना, पण छान दिसतोय। चला आपण आलोय मेहरानगड फोर्ट मध्ये, आणि ते सगळे लोक आहेत सोबत। वातावरण खूप थंड आहे, खूप म्हणजे खूप थंड आहे वातावरण। आणि हे आपलेच लोक सगळे आता सांगतील आपल्याला थोडीफार माहिती, इथून आपण आज जायचंय। वातावरण मात्र मस्त आहे, थंडगार आहे वातावरण। हा व्ह्यू इतका छान दिसतोय। बोलते हैं सूर्य को मिहिर, फारसी में बोलते हैं सूर्य को मेहर, तो मेहरानगढ़ बोल लीजिए, मेहरानगढ़ सूर्यवंशी राजाओं का किला। राव जोधा ने 1459 में बनाना चालू किया, कुछ हिस्सा उन्होंने बनाया, तो ये किला एक समय में नहीं बना, एक राजा ने जैसे जैसे ग्रुप होते गए, जैसे जैसे मीडिया चलती गई, तो उन्होंने अपना अपना थंडी वाजणार नाही म्हणून मी काही घेतलं नाही। काय अरे नाही, पोळा आहे, चल। हा हा, फोर्ट मस्त आहे मात्र, असं एकदम फिलिंग कुठल्या तरी मूवीच्या सेट वरती आल्यासारखं वाटतंय। आत्ताचे असलेले राजा, कसं वाटत असेल ना राजघराण्याच्या सिटी। जोधपूरला ब्ल्यू सिटी बोलतात का, कारण सगळ्यात जास्त खरं सगळी ब्ल्यूच आहेत, ब्ल्यू कलरचा वापर जास्त आहे।
इसका राज तिलक हुआ था। ये सिर्फ 4 साल के थे उस टाइम। ये 4 साल के जो बच्चे हैं ये उनका राज तिलक का फोटो है। 1952 के अंदर 1952 में इनके फादर का डेथ हो गया था प्लेन क्रैश के अंदर। वो सामने जो महाराजा है उसका फोटो देख रहे हैं, वो हरवंत सिंह इनके फादर का प्लेन क्रैश में डेथ हो गया था। तब ये 4 साल के थे। 4 साल के हो चाहे 40 साल के हो चाहे 4 दिन के हो, राजा का टाइटल मिल जाता है, राजा बन जाते हैं, राज तिलक हो जाता है। फिर उसके बाद में जब बड़े होते हैं, बच्चे होते हैं, तो बड़े होते हैं। आज की जरदोजी में सिर्फ 2% गोल्ड होता है और 5 से 7% चांदी होता है। पहले 80% गोल्ड होता था और 15% चांदी और 5% दूसरा मेटल होता था। ये पूरा पुरानी जरदोजी का काम है। रशीदा देखिए आप इसमें जरदोजी में आपल्या सभ्यसाची जे मोठे मोठे ब्रँड्स आहेत तर त्यांचे जे डिझाईन आहेत ते डिझाईन इकडे जातात, मॅन्युफॅक्चर इथं होतं, इथून त्या साड्या जातात, म्हणजे सगळे जे सेलिब्रिटी लोक घालतात ते. आपण हे 2 बेडरूम बघतोय राजांचे आणि त्यांच्या पालख्या त्यात आपण बघितल्या. कॉस्मेटिक बॉक्स लेडीज के लिए शेरवानी खूप आवडली. आपण नीताच्या लग्नात नीताच्या नवऱ्याला सांगूया हीच शेरवानी घाल. तू काय बोल, ही शेरवानी घातलंस तरच लग्न करणार, नाही तर मी नाही करणार. तुझ्यासाठी घागरा बघूया आपण कुठे मिळतोय काय. देवीची मूर्ती किती छान सजवलंय, मस्त एकदम. व्हिडिओ मध्ये कॅप्चर करायचं, आता बघायला वेळ नाही, नंतर बघत बसे. ले लेंगे तेरी शादी में, इससे ऐसे ठिशक्या करेंगे. बारात जो कोई गिफ्ट नहीं लाएगा उसको ठिशक्या. ह्या ज्या सगळ्या पेंटिंग्स तुम्ही बघत आहात, अगदी बारीक काम केलेलं आहे आणि सगळ्या ज्या पेंटिंग्स आहेत ह्या अशाच इमॅजिनरी आहेत, कोणत्याही असं बघून काढलेल्या नाहीत. कारण खूप साऱ्या पेंटिंग्स अशाही आहेत इथे ह्या मेहरानगड फोर्टमध्ये ज्या तुम्ही बघतात तर त्या रिअल आहेत, म्हणजे फोटोग्राफ बघून असं पेंटिंग्स काढलेले आहेत. तर ह्या कॅनव्हाससाठी जे वापरलेलं आहे, तर तांदूळ उकळल्यानंतर जो स्टार्च असतो तो ॲज अ बेस म्हणून वापरलेला आहे आणि त्याच्यानंतर पेंटिंग्स केलेले आहेत. आणि पेंटिंगचं डिटेल एवढं होतं, म्हणजे अगदी छोटे छोटे जरी झूम करून बघितलं मोबाईलमधून तरीसुद्धा अगदी डिटेलिंग दिसत होतं. मग हे फोटोमध्ये जे राधाकृष्ण बाकी या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, तर त्यातलं जे घागऱ्यावरचं काम असू देत किंवा अजून काहीतरी डिटेलिंग असू देत, ते फोन झूम केल्यानंतर सुद्धा दिसत होतं. इतक्या छान पेंटिंग्स होत्या, वर्थ इट होतं मेहरानगड बघणं. आता इथे जर तुम्ही बघताय, मी एक पेंटिंग दाखवते, अगदी छोट्यात छोटी गोष्ट मी झूम केलेला आहे पूर्ण कॅमेरा जो आहे तो. तर प्रत्येक छोटी छोटी गोष्ट इतका विचार करून केल्याने पेंटिंग्स उघड्या डोळ्याने बघताना खूप छोट्या पेंटिंग्स आहेत. मोबाईलमध्ये मी झूम करून दाखवते तुम्हाला या पेंटिंग्स. खूप मस्त वाटतं हे बघताना. आणि 1.5-2 तास आम्ही चालणार होतो, पण कुठेही वाटत नव्हतं की आमचे पाय थकतायत, कारण खूप सगळ्या गोष्टी अशा वेगवेगळ्या होत्या. आणि डिटेलिंग त्यावेळेचं जे काम आहे त्या सगळ्या गोष्टींची माहिती आम्हाला टूर गाईड जे आहेत ते देत होते. आणि हे इतकं छान मेंटेन केलेलं आहे, कारण इथे रॉयल फॅमिलीसुद्धा राहते, तर ते मेंटेन असणारच. पण खरंच इतकं मस्त, खूप वर्षापूर्वीचे सगळं काम आहे, तर मस्त वाटत होतं बघताना. त्याला फायनली ड्रेस मिळाली, ये आरव के लिए, आरव ये छोटे और ये वाला तेरे पे पोशाख, हे असं अचकन, हे असं काहीतरी, नाहीतर हाच बघ तुला तुझ्या लग्नामध्ये होईल. हा नाही, ये वाला दुपट्टा ऊपर है देख, ये वाला अचकन ये तू पहनेगी अपनी शादी में. इसमें से एक आरव को दे देना और एक देख लेना तुम्हारे यहाँ पे कोई ये, तो राजनंदिनी के लिए दूसरा ले लेंगे. ये वाले ये उसमें पूरा आ जाएगी. लाइट लगा दी, चमका भारी है, सगळं रॉयल आहे.
ये 3 किलो है सोना इसमें। 3 किलो. हाँ 3 किलो सोन्याची तार वापरलेला लेहंगा. नीता कैंसल प्लान. नहीं इतना महंगा नहीं पहने, तुझे उठा के लेके जाएंगे ना फिर. वॉर में जाते थे ना तब हमेशा कैंप्स लगाए जाते थे. कैंप्स टेंटों में लगते थे. ये एम्ब्रॉयडरी है ना, सिल्क एम्ब्रॉयडरी टेंट का. ये टेंट की साइड वॉल्स है. कितने साल पुरानी हो गई है? हाँ कितने साल? 1896. अच्छा. ये 96. हाँ एम्ब्रॉयडरी. ये जरदोजी का काम है, इसको छतबंदी बोलते हैं. छतबंदी. बाहर कहीं जाते थे तो शेड करने के लिए ऐसी एक छत बंदी लगाते थे. जो धागर में दिखाया हुआ है, कैनेपी. जब वो पूछने के लिए जाते हैं ना तो वो. हाँ. लेकिन वो मेरे दो वो जो कैनेपी लगाते हैं ना वही कैनेपी. गोल्डची काम, प्युअर गोल्ड एम्ब्रॉयडरी ना पूर्ण. गोल्ड में सिल्वर में आज की जो मॉडर्न जरदोजी होती है ना इसमें सिल्वर होता है ज्यादा. दूसरा मेटल जिनके पास पैसे हैं सेलिब्रिटीज के साथ, तो जिनके पास पैसा है तो वो सोने का भी बनवा सकते हैं, जिनके पास पैसा है चांदी का. मस्त. 2 दीपक लगाते हैं, बहुत रोशनी होती है. 2 दीपक. आज जायचं नाही बहुतेक. फोटो काढला ना. मेडिटेशन रूम. आपण सगळं महल बघत चाललोय, काय काय गोष्टी बघत चाललोय. नीताला मला काही आवडलं पण आमच्या अवकातीच्या बाहेर आज नाही. कधीतरी घेऊ, कधीतरी नशिबात असेल तर छान छान बघायला मिळते. सगळेजण मस्त एन्जॉय. सगळ्यांचे जास्त फोटोग्राफी चालू आहे. एंटरटेनमेंटचा रूम. काय एंटरटेनमेंट करत असतील ते लोक त्यावेळी. तिसऱ्या माळ्यावरती आलोय. तिसरी मंजिल पे आहे. तर इथे हे पूर्ण जोधपूर शहर आपल्याला दिसतं, ब्लू सिटी. आणि इथून हा फोर्ट आहे. अतिशय सुंदर असा फोर्ट आहे. आता खूप गर्दी झाली, सगळेच पर्यटक आले आणि आता आम्ही बेडरूम बघायला चाललोय. अजूनही सगळे लोक मस्त फोटोग्राफी करतात. अशा रीतीने आमचा फोर्ट जो आहे तो पूर्ण पाहून झाला. इथून खाली जायचं वाटतं बहुतेक. यहाँ से सभी तरह अरे निमुड़ा आता आमचं फोर्ट तर आहे बघून झालंय आणि आता आम्ही निघालोत खाली. इथून थोडंसं जाताना मी लिफ्टने गेलो होतो, येताना आम्ही चालत खाली येतोय. मस्त त्यांनी एक चांगलं गाणं सुनवलं, छान वाटलं. आणि आता निघतोय सगळे खाली. वातावरण थंड, इतकं पण थंड नाही, म्हणजे बऱ्यापैकी एवढं काही नाही. सकाळी खूप थंडी वाजत होती पण आता ओके आहे. इथून हे असं खाली आहे. फोर्ट बघून झाल्यानंतर बसमध्ये आम्ही येऊन बसलो आणि तोच तिथले जे प्रिन्स आहेत जोधपूरचे पद्मनाभ सिंग तेच आले होते. पोलो खेळण्यासाठी ते आले होते म्हणे आधी, आणि त्यांनी तसेच भेट द्यायला आले होते. पण आम्हाला तेवढं नाही बघता आले त्यांच्याकडे, कारण आम्ही बसमध्ये आलो. क्रिमेशन ग्राउंड जसवंत थाडा येते. बाहेरूनच तुम्हाला दाखवते. राज परिवार का शमशान है, और जो भी अपन यहाँ देख रहे हैं सारी ये छतरियां हैं राज परिवार की याद में मेमोरियल बने. लोकली हम इसको छतरी बोलते हैं, बाकी इसको इंग्लिश में सेनेटॉफ बोलते हैं. तो 1895 में जसवंत सिंह जी महाराजा की डेथ हुई
उससे पहले जो जितने भी राज परिवार के मेंबर्स थे, महाराजा, महारानी, उनके बच्चे, भाई, उनका सबका दाग संस्कार यहाँ से 11 किलोमीटर पे जगह है, पुराना कैपिटल मंडोर। और जसवंत सिंह जी की ये इच्छा थी कि मैं यहाँ पे उनका ध्यान मेडिटेशन वगैरह करते थे, यहाँ आते थे उनके लास्ट एज में, तब उनकी इच्छा थी कि मेरा दाग संस्कार यहीं किया जाए। तो उन्होंने अपने बेटे को बुला के कहा कि मैं जहाँ पे मेडिटेशन करता हूँ, ध्यान करता हूँ, इस तालाब के किनारे, वहाँ पे मेरा दाग संस्कार किया जाए। तो उनके बेटे सरदार सिंह जी जो महाराजा थे, उन्होंने उनका फादर का दाग संस्कार यहाँ किया 1895 के अंदर। उसके बाद में आज तक जितने भी डेथ हुई है रॉयल फैमिली में या कजिन में, उनका आज भी यही होता है दाग संस्कार। आज भी अगर किसी की कजिन में मेन फैमिली डेथ होती है यही जाती है। तो ये जगह जो है राज परिवार के लिए रिजर्व की गई है शुरू से 1895। सबसे पहला जो जसवंत सिंह जी का हुआ था, उनकी छतरी ये, यहीं पे उनका कुटिया थी, यहीं पे उनका मेडिटेशन करते थे और यहीं उनका दाग संस्कार हुआ था। और उसी जगह पे जहाँ दाग संस्कार होता है, अच्छी गंगा जी ले जाते हैं, उसके बाद में जो जगह बचती है जसवंतरा। आता आपण आलोय उमेद भवन येथे, जिथे प्रियांका चोप्रा आणि जोनास यांचं लग्न झालं होतं आणि आम्ही त्या ठिकाणी आलोय। तेव्हा येऊ नाही शकलो, तेव्हा आपण जरा बिझी होतो, त्यामुळे येऊ नाही शकलो त्यांच्या लग्नाला। मग त्याच्यामुळे म्हटलं आता बघून येऊ। ऍक्च्युअली इन्व्हिटेशन हो, त्याच्यामुळे राहू देत म्हटलं तिकडं। एवढा आमच्याकडे जास्त लक्ष दिलं असतं ना त्यांनी, पण त्यांचं लग्न तर तिथे आलं, म्हणजे खूप लोकांचे सेलिब्रेशन इथे होतात। तर बघ, लग्न होते हे 150 करोडचं लग्न होतंय। बापरे, एका नाईटची 20 करोड आहे त्या उमेद भवन मध्ये। आई शप्पथ, अच्छा चान्स आहे, खडे हो जाते यही पे। आता त्यांचे गेस्ट पण येतात, खाना खाके जाएंगे असे। उसका नाम और महाराजा उमेश सिंह जी, महाराजा गज सिंह जी के फादर हनुमंत सिंह जी, उनके भी फादर उमेश सिंह, ग्रैंड फादर थे। अभी जो महाराजा है इसके ग्रैंड फादर उमेश सिंह, महाराजा। उमेद भवनच्या आतमध्ये 4च खोल्या आपण बघणार, जे म्युझियम आहे। आणि हे उमेद भवन जे आहे ते 1929 मध्ये बांधायला सुरुवात केली होती, 1943 मध्ये कम्प्लीट झालं ना, की 45 मध्ये कम्प्लीट झालं। आणि याच्यामध्ये चुना किंवा सिमेंटचा वापर नाही केला, एक दगड दुसऱ्या दगडाने इंटरलॉक करून हे बांधलेलं आहे। आणि इथे 1 लाखांपासून 13 लाखांपर्यंतचे रूमचे चार्जेस आहेत। आता जे लग्न होते ते 150 करोडच्या आसपास होते बोलतात। आणि अडाणी इथे राहायला आले तर त्यांनी 20 करोड एका रात्रीचे केले होते असं बोलतायत ते। आणि आतमध्ये आता बाकीची रॉयल फॅमिली तरी राहते। ITC आपलं ताज हॉटेल जे आहे ते मॅनेजमेंट सांभाळतं, मॅनेजर लेवलचं। आणि जे खालचे सगळे जे कर्मचारी आहेत ते राजा महाराजांच्या साईडतले जे आहेत ते, आता पण त्यांची रॉयल फॅमिली इथे राहते। पण आम्हाला तर काही भेट नाही, शादी का खानाही मिळ जाए काय प्लेट। आणि तरी जवळून थोडंसं बघते, वेलकम होते त्या लोकांचं, म्हणजे ज्यांचं लग्न आहे आज तर त्यांचं वेलकम होते। मी अजब करते की आपल्याकडे 150 रुपये प्लेट असते, म्हणजे 150 करोडचं लग्न होतंय। तर पण छान वाटते, काय काही काही नवीन गोष्टी बघायला मिळतात, मस्त वाटते। हे बघा, इथे लोक नगाडा जर वाजवून थांबले, सगळ्यांचं वेलकम होतं। राजघराण्यातील जे लोक आहेत तर त्यांचे काही फोटोग्राफ्स, त्यांची फॅमिली यांच्याबद्दलची माहिती जी आहे ते टूर गाईड इथे देत होते। खूप सगळे त्यांचे जे पूर्वज होते त्यांच्या सगळ्यांचे फोटोग्राफ्स आणि पूर्ण त्यांची फॅमिली, त्यांचा इतिहास, हे सगळे इथे आम्हाला सांगत होते। और इनके जो सबसे बड़े बेटे थे उनका शादी कांगड़ा में हुआ है, हिमाचल प्रदेश में एक जगह है कांगड़ा स्टेट है, राज परिवार कांगड़ा का। वो का फोटो के साथ बच्चे फोटो। ये महाराजा गज सिंह के माता, इनका 2018 में डेथ हुआ, 1952 में। और ये इनके 3 बेटे, ये महाराजा गज सिंह जी, एक का शादी कांगड़ा हिमाचल में, एक का शादी बांसवाड़ा राजस्थान में। महाराजा साहब के बेटे हैं बड़े, एक ही बेटे हैं सरदार सिंह, इनकी भी शादी हो चुकी है, इनके भी 2 बच्चे हैं छोटे। और ये महारानी साहिबा ने लता है।
एका हॉटेलमध्ये आलो आहे आणि बुफे सिस्टीम हे जेवण मी घेतलं आहे आता. बाकीचे सगळे पण जेवत आहेत आणि इथून मग शॉपिंगचा दिवस पण आजच आहे. प्लस अजून 2 गोष्टी पाहायच्या तर आधी जेवून घेतो, भूक तर जाम लागली. राजस्थान में काला और सफेद कपड़ा प्रॉपर्ली यूज नहीं करते. टोटल इसमें 9 कलर होते हैं, बट यहाँ 2 कलर्स हैं, इसलिए 2 कलर का ही डेमोन्स्ट्रेशन आप देख सकते हैं. कचोरी खायला आलोय आम्ही. कुल्फी खाल्ली. कुठे खाल्ली? उमेद भवनमध्ये आणि ते कचोरी खायला आले. आणि कचोरीचे खूप सारे प्रकार आहेत आणि नई सडकचे इथे शॉपिंग करायला आले. हे कचोरी आणि इथे एवढी गर्दी, सगळेजण खातात. भुका लागल्यात शॉपिंगसाठी, पेट्रोल शॉपिंगसाठी. सगळं काय काय घेतलेलं आहे पूर्ण. आणि मी मगाशी जसं म्हटलं की आपल्या फॅमिली मेंबरसाठी पण एकानंतर क्वेश्चन विचारेन मी मुंबईला गेल्यानंतर. हे लोक जे आहेत आपल्या ग्रुपमधली ती खरेदी करतायत. घेतलेत वाटतं काय काय सर. आता आमच्या मॅनेजरने सांगितलेत की घंटाघर पण आहे, ते पण बघा. तर आम्ही दोघी चाललोय घंटाघर बघायला. भरपूर ऑप्शन आहे इथे. मी येलो कलरची ओढणी आणि रेड कलरचा कपडा घेतला अनारकलीसाठी आणि अजून एक काहीतरी घेतलं ते मी नंतर दाखवेन मुंबईला गेल्यानंतर. आता घरच्यांसाठीच बघते काय काय घ्यायचं. आरवसाठी आणि बाबांसाठीच राहिले काय घ्यायचं. ह्या मार्केटमध्ये आहोत, नई सडक. तर इथून आम्ही पूर्ण आलोय आणि आता इकडे हे बांद्रा मार्केट नाही, बारदार मार्केट, सरदार मार्केट, घंटाघर. वरती लोक गेलेत. आम्ही जेव्हा शॉपिंगला होतो तेव्हा काही जास्त मला तिथे शूट करताच आले नाही, कारण प्रचंड गर्दी होती. नई सडक बोलतात आणि ते पूर्ण लेन आहे. भरपूर साऱ्या व्हरायटी होत्या, भरपूर म्हणजे भरपूर. मी विचार केला होता की मी सगळ्यांसाठी की मी स्वतःसाठी काहीच घेणार नाही, पण मी स्वतःसाठी 2 गोष्टी घेतल्या. एक कपडा घेतला अनारकली कपडा, ड्रेस शिवून घ्यायचा म्हणून, गज्जी सिल्क असं काहीतरी बोलतात त्याला. आणि दुसरं एक आहे की इथेच त्याने कोट बनवून, म्हणजे मी तसा कोट बनवून घ्यायचं होतं मला, टॉप तसं. त्याला काहीतरी नाव होतं पण मी नंतर सांगेन तुम्हाला. तर तसं त्यांनी तिथल्या तिथे बनवून देतो म्हणून सांगितलं. तर मला माहित नाही खरंच त्यांनी तेवढं ते वरती होणार आहे की नाही, पण ट्राय करूयात म्हटलं. कारण आता झालं, तर राजस्थान कम्प्लीट झालंय माझं. सो नेक्स्ट टाइमला मला माहित नाही, पुढच्या वर्षी मी ट्रिप करेन की त्याच्या पुढच्या वर्षी करेन. मग पुढच्या वर्षी करेन की अजून 2 वर्ष जातील ट्रिपला माहित नाही. पण म्हटलं की ठीक आहे, इथल्या गोष्टी घेऊन जाऊयात. लास्ट टाइमला पण मी घेऊन गेलो होते. बाबांसाठी घेतलं, ताईंसाठी घेतलं, तन्वीसाठी घेतलं, राजश्रीसाठी घेतलं, मम्मीसाठी घेतलं, त्याच्यानंतर आरवसाठी. आणि फक्त आरवसाठी राहिलं नाही, सचिनसाठी काहीतरी घ्यायचं राहिलेलं आहे. पण मला ते काहीच नाही मिळालं आरवसाठी असं काही. मला त्याला त्याच्यासाठी काहीतरी स्पेशल घ्यायचं, विंटेज कार असं टाईपमध्ये बोललाय तो, पण मला तसं कुठेच काही मिळालेलं नाहीये. तरी पण अजून 5-6 दिवस आहेत, तर त्याच्यामध्ये मी बघेन. आणि सचिनसाठी पण एवढं काही नाही मिळालं. मोस्टली तिथे साड्या, कपड्यांचीच दुकानं आणि मोजडी हे तेच होतं जास्त करून. बाकी जास्त करून म्हणजे 80% लेडीजसाठी ज्या गोष्टी असतात त्या होत्या. गावाकडे गेल्यानंतर, म्हणजे मुंबईला गेल्यानंतर, मी गावं म्हणते, मुंबईला गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवेन सगळी शॉपिंग, काय घेतलं काय नाही ते. प्लस अजून एक विचार दिलं की बजेट काय होतं त्यांना, ट्रिप कशी हे केलेली आहे, तर त्याही सगळ्या डिटेल्स मी गावी गेल्यानंतर देईन कमेंट सेक्शनमध्ये. सगळंच घेतलंय म्हटलं आता. काही नाही ठेवलंय, थोडं सगळं घेतलंय. नीता ई रूफटॉप वरती मस्त जुनी गाणी छान लागलेत. मस्त एकदम. मेल जो आहे मी तुम्हाला दाखवणार आहे वाचून, म्हणजे काही मेल असे येत राहतात, त्यातला एक मेल दाखवते. हॅलो धनश्री, कशी आहेस? तुझे 2 दिवस पूर्वीचे ब्लॉग्स पाहिले, 11 डिसेंबर आणि 30 नोव्हेंबरचा, ज्यामध्ये तू आलेल्या काही कमेंट्सना रिप्लाय केला आहेस. ब्लॉग्स तेव्हाच पाहिले होते आणि तेव्हाच तुझ्याशी बोलायचे होते, पण कामामुळे वेळ मिळाला नाही. आज वेळ होता तर थोडी तुझ्याशी बोलावी म्हटली म्हणून मेल केला. हा मेल करताना मला माहीत नाही, पण मनात असे वाटत होते की फारच जास्त मेल करून मी तुला डिस्टर्ब करत आहे, पण माफ कर. तू रोज ब्लॉग्समधून भेटतेस, आमच्यासोबत तुझ्या मनातले बोलतेस असे वाटते, त्यामुळे मी पण मेलमधून माझ्या भावना तुझ्याशी शेअर कराव्या असं मला वाटले, म्हणून मेल करून मी तुला त्रास देत आहे. त्याआधी तुझी माफी मागते. तुझ्या या दोन्ही व्हिडिओमधून तुझा झालेला त्रागा मला दिसला आणि लोकांच्या कमेंट्समुळे थोडा का असेना तू नाराज झालेली आहेस हे जाणवले. तुझे तसे होणे साहजिक आहे, कारण ज्या लोकांना आपण आपले समजून साऱ्या गोष्टी शेअर करतो त्यांनी काहीही विचार न करता पराचा गावळा करण्याने होणारा मनस्ताप मी समजू शकते. एक मैत्रीण म्हणून मी तुला सांगते, तुझा खरेपणा आणि इनोसन्स हा तुझा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे. तू फ्रीली सगळ्या लोकांसमोर म्हणतेस की हो मला पैसे कमवायचे आणि माझ्या आयुष्याला चांगले बनवायचे, लॅविश बनवायचे, यात तुझे काहीही चुकत नाही. पण ही समोर लोक जे आहेत
ती फार हिपोक्रेट्स आहेत. त्यांना स्वतः पण तेच हवे असते, पण ते मान्य करायचे नसते. आम्ही नाही बाबा पैशांच्या मागे धावणारे, नाही तर काय अंबानीलाच मागे टाकले असते. आम्ही संत माणसे, आम्ही पैसे कमवणारे स्वार्थी माणसे, असले काहीतरी खुळचट विचार त्यांना सगळ्यांना दाखवायचे असतात. तुला काय वाटते की तुला पैसे कमवायचे आहेत म्हणून तू प्रमोशन करतेस? त्यावर नावे ठेवणाऱ्या बायका, त्यांना त्यातून पैसे मिळाले असते तर काय गप्प बसल्या असत्या का? अजिबात नाही. तुझ्यापेक्षा जास्त प्रमोशन त्यांनी केले असते, पण तू जे करतेस ते त्यांना नाही न करतायत म्हणून त्यांना. त्यामुळे स्वतःचा फोलपणा कसा झाकायचा, तर तो दुसऱ्याला नावे ठेवून. थोडक्यात काय तर कोल्याला द्राक्ष आंबट, त्यांना मिळत नाही ना मग ती गोष्ट वाईटच. आणि सेम तुझ्या लाईफस्टाईलबद्दल, तू जे करतेस ते त्यांना करायला मिळत नाही म्हणून मग ती गोष्ट म्हणजे टाईमपास, वेळ घालवणे आणि रिकामटेकड्यांच्या गोष्टी. खरी मेक तर ही आहे की त्यांना हवं तर तेच असते पण मिळत नाही, आणि ते मिळवण्यासाठी काम करण्याचं किंवा दुसऱ्याचे पाहून काहीतरी शिकण्याचा मोठेपणा पण नसतो. ते म्हणतात ना, झुकेगा नाही साला. दुसऱ्याचे पाहून त्यांचे कौतुक करून त्यांच्याकडून काहीतरी चांगले घेण्याची वृत्ती नाही. आपल्यात काहीतरी कमी आहे आणि मला त्यावर मात करून चांगले व्हायचे आहे, मोठे व्हायचे आहे, हे सगळ्यांसमोर मान्य करून कष्ट करण्यासाठी मोठे धाडस लागते, आणि ते तुझ्यात आहे, सगळ्यांच्यातच तो नसतो. मला माफ कर, पण एक मोठे वक्तव्य मी करते. आतापर्यंतचे जे तुझे व्हिडिओ आणि लोकांच्या त्यावर प्रतिक्रियावर मला जे वाटले ते मी सांगते की बऱ्याच बायका फक्त आपला इगो सॅटिस्फाय करण्यासाठी तुझे व्हिडिओ पाहत असतील. तुझे घर आधी लहान होते, तू आताच्या मानाने थोडी साधी होतीस, तेव्हा त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता. पण खरा प्रॉब्लेम कधी झाला माहिती आहे का? जेव्हा तू स्वतःला त्यांच्या देखत ग्रूम केलेस, तुझी स्वतःची लाईफ छान अपग्रेड झाली, मग सुरू झाला खरा त्रास, की ही आधी कशी होती आणि आता कशी झाली, आपल्यापेक्षा पुढे गेलीच कशी, आपल्यापेक्षा स्मार्ट कशी झाली. आणि मग होते कमेंट सुरू झाल्या, डिजिटल युगातील डिजिटल मत्सर. माणसाचा मूळ स्वभाव आहे हा. आपल्या ओळखीचा माणूस काहीतरी चांगले करतोय तर मत्सर होणारच. पण सगळेच असे आहेत असे नाही. वाईट बोलणारे 10% असतील तर तुला चांगले बोलणारे, तुझ्या प्रगतीवर आनंदी होणारे, तुझ्याकडून प्रेरणा घेणारे 90% आहेत. तुझ्या भावना कळणारी पण लोक आहेत. कदाचित ते सगळ्याच भावना मांडू शकत नसतील, पण त्यांचा तुला मूक पाठिंबा आहे. आणि कामासाठी लोक ठेवण्याचे म्हणशील तर वेडी माणसे 1000 रुपये वाचवण्याच्या नादात 10,000 कमवायचे सोडतात. अगं, मॅनेजमेंटचा मोठा रूल आहे की डेलिगेट युअर वर्क. पैसे वाचवण्यापेक्षा कमवण्याकडे लक्ष द्या. जेव्हा तुमचा 7,000 रुपये मदतनीसला देऊन तुम्ही तुमचे काम हलके करता, तेव्हाच तुम्ही 70,000 रुपये कमवण्यासाठी लक्ष देऊ शकता आणि रोजगार निर्माण करू शकता. सगळे काम स्वतः करणे म्हणून मोठेपणा नाही, मूर्खपणा आहे. एव्हरीथिंग इज टीमवर्क. पण कळायलाही तो दृष्टिकोन असावा लागतो आणि तो सगळ्यांच्याकडे असेलच असे नाही. सांगायचा उद्देश हा की या कमेंट्समुळे कधीही दुःखी होऊ नको. विचार कर की या लोकांना तुला एवढा वेळ आणि ऊर्जा द्यायची विचार कर की या लोकांना तुझा एवढा वेळ आणि ऊर्जा द्यायची तुला गरज आहे का? तू कितीही सांगितले तर त्यांना फरक पडणार आहे का? सो डोंट वेस्ट युअर टाईम. एक लक्षात ठेव की आयुष्यात पुढे जाताना, सक्सेसफुल होताना मित्रांपेक्षा शत्रूच जास्त भेटतात, कारण मोठे पण सगळ्यांच्याकडे नसते. या लोकांमुळे तू फार मनाला लावून घेतेस असे वाटले म्हणून मेल केला. बाकी ते सुज्ञ आहे. स्टेप छान एन्जॉय कर. तुझीच मैत्रीण स्नेहा. सकाळी हा मेल वाचलेला आणि मला माहीत नाही की हा असा अचानक मेल का आला. त्यानंतर मला कळलं की का आला मेल ते. पण छान वाटलं की मला कधी कसं वाटायचं की काहीतरी कमेंट्स आल्या की मुद्दाम त्याच्यावरती लाईक्स पडायच्या, आणि मुद्दाम करतात ते मला माहीत आहे अशा निगेटिव्ह कमेंट्स आल्या की. पण मी म्हणायचं की मला सपोर्ट करणारे लोक असे बोलत कसे नसतील. नंतर मग काही असे मेल्स आले की कळतं की हां, काही जणांचा मूक पाठिंबा असतो. आणि खरंच आहे की आपला माणूस पुढे जाताना आनंदी होणारे खूप कमी लोक असतात ज्यांना आपण ओळखतो, आणि काही जण असतात असे. मग त्याबद्दल काही आता नकोच बोलायला, आणि ती गोष्ट सोडूनच दिलेली आहे आता. आज तर विचारच केला की अशा कमेंट्सना रिप्लाय अजिबातच करत बसायचं नाही, कारण काही लोकांना समजत नाही आपण आपल्या मनातल्या गोष्टी. असो, आपल्याला आपलं आयुष्य चांगलं बनवायचं आहे. नको त्या गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा ज्या गोष्टी आपल्या आयुष्यात चांगल्या घडवायच्या तर त्याकडे लक्ष द्यायचं. आता सकाळी मी हा मेल वाचला होता. एंडिंगला म्हटलं सांगूयात व्हिडिओच्या. तर आता व्हिडिओ एंड करते. उद्या आपण भेटू. बाय बाय.